नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याचदा पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश भरभरून देऊनही पिकांची वाढ खुंटते किंवा पाने पिवळी पडतात. याचे मुख्य कारण म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. जसे मानवी शरीराला जीवनसत्वांची गरज असते, तसेच पिकांनाही सूक्ष्म अन्नद्रव्यांची अत्यंत गरज असते. तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय? झिंक, आयर्न, बोरॉन, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम ही आहेत महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्ये. तर आज आपण समजून घेणार आहोत पिकांचा दर्जा व उत्पादन वाढवणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि त्यांचे पिकांमधील कार्य. झिंक म्हणजे पिकाच्या वाढीचं इंजिन. झिंक शिवाय पिकाचे कोणतेही हार्मोन काम करत नाही. झिंकची कमतरता असल्यास फुटवे फुटत नाहीत, पाणी लहान राहतात, पाने पिवळी पडतात आणि पिकांची वाढ खुंटते. मक्का, गहू, भात, हरभरा या सर्व पिकांमध्ये झिंकची अत्यधिक गरज असते. पानांवर पिवळे पट्टे आणि थांबलेली वाढ म्हणजे झिंकची कमतरता. बोरॉन म्हणजे फुलांचा आणि फळांचा आधार. बोरॉन कमी असेल तर फुले येतात पण ती टिकत नाहीत. फुलांचे पॉलिनेशन पूर्णपणे होत नाही, त्यामुळे शेंगा पोकार राहतात, दाणे परिपूर्ण भरत नाही आणि उत्पन्नात घट होते. हरभरा, ऊस, कापूस, भाजीपाला, फळपिके या पिकांसाठी बोरॉन अत्यंत महत्त्वाचे असते. आयर्न म्हणजेच फेरस. आयर्न म्हणजे पिकाचा श्वास. पिकातील क्लोरोफिल निर्मिती म्हणजेच हिरवळ फक्त आयर्नमुळेच शक्य होते. पिकात आयर्नची कमतरता झाल्यास नवीन पाने पिवळी पडतात, शिरा मात्र हिरव्या राहतात. यामुळे पिकाचे प्रकाश संश्लेषण कमी होते व उत्पन्नावर याचा परिणाम होतो. मॅग्नीज हे पिकातील एन्झाईम्सला सक्रिय ठेवते व प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत मदत करते. पानांवर ठिपके आणि पिकाची मंद वाढ म्हणजेच मॅग्नीजची कमतरता. कॉपर म्हणजे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती. पिकातील कॉपर कमी झाले तर पीक आजारांना सहज बळी पडते, म्हणजेच रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. कॉपर कमतरतेमुळे पानांचे टोक सुकते आणि दाण्यांची किंवा बियाण्याची गुणवत्ता घसरते. मॉलिब्डेनम हे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच पिकांना नत्र उपलब्ध करून देते. प्रोटीन सिंथेसिस आणि प्रकाश संश्लेषण या क्रिया सुरळीत ठेवण्यावर मॉलिब्डेनम नियंत्रण ठेवते. शेतकरी मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्ये नावाने सूक्ष्म असली तरी पिकांवर यांचे परिणाम खूप मोठे असतात. पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियन खतांचा फवारणीद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे वापर केला जातो. सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य वेळी योग्य प्रमाणात दिल्यास पीक निरोगी राहते, पिकाचा दर्जा सुधारतो आणि निश्चितच उत्पन्नात वाढ होते. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त शेतीविषयक माहितीसाठी फार्म फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.